लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरांची हातचलाखी। महिलेच्या गळ्यातील मणिपोत, वकिलाचे पाकिट आणि प्रवाशाचा मोबाईल गायब। आज दिनांक 15 जुलै रोजी दुपारी 12 वाजता फुलंब्री बस स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली। छत्रपती संभाजीनगर इथून राजूरकडे जाणारी बस MH14 BT 2385 फुलंब्रीत थांबताच आठवडी बाजाराच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी प्रवाशांचे मौल्यवान साहित्य लंपास केले। या बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांमध्ये एका महिलेच्या गळ्यातील अंदाजे 1.5 लाख रुपये किमतीच्या डोरले मणिपोत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली। महिलेच्या आरडाओरडीनंतर बसमध्ये तपासणी केली असता ॲडव्होकेट महेंद्र वानखेडे राहणार छत्रपती संभाजीनगर यांचे पाकिट गायब झाल्याचे समोर आले। त्यात 2000 रुपये रोख, आधार कार्ड, पॅन कार्ड, ATM कार्ड व लायसन्स होते। तसेच उत्तम लक्ष्मण बेडके राहणार चांदई एक्को यांचा रेडमी कंपनीचा मोबाईल फोन हर्सुल टी पॉइंट परिसरात चोरीला गेला। घटनेची माहिती मिळताच फुलंब्री पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा अबूज, पोलीस कर्मचारी दिनकर पांढरे, सुनील सोनवणे आणि महिला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व बसमधील सर्व प्रवाशांची तपासणी केली। मात्र चोरी केलेला कोणताही मुद्देमाल मिळाला नाही। विशेष म्हणजे या घटनेबाबत कोणत्याही प्रवाशांनी अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही। टी पॉइंटला औरंगाबादच्या टी पॉइंटवर टी पॉइंटवर नवाच फोन होता। कोणत्या कंपनीत होता? कोणत्या कंपनीचा? रेडमीचा होता। बरं, कोणत्या गाडीत बसले होते तुम्ही? या गाडी का कुठे जायचं होतं तुम्हाला? राजूरला। बरं, तुमचं नाव काय? उत्तम लक्ष्मण बेडके। कोणत्या गावचे तुम्ही राहणार आहे? चांदई एक्को। राजूर गाडीमध्ये तुमचा मोबाईल गेला? आणखी कोणाचं काही गेलं याच्यात? आता आहे ना, कोणाचं पाकिट गेलं, कोणाचं काय गेलं। सर, तुम्ही काय बोलताय का याबद्दल? का तुम्ही चोर नेमके गाडीत असाल का पळाले तिथून? सांगता येईल का सर काही? चढतानाच मारली ते पैसे, खालीच असेल ते चढताना मारली, गाडी चढली नव्हती बाई अजून। फुलंब्रीच्या बस स्थानकावर गाडीत बसले पण नव्हते ते, चढतच होते। चढत वेळेस कोणतरी मारलं त्यांचं। ही गाडी किती वाजता निघली सर औरंगाबादहून? काय काय होतं गळ? मनी होते गळाभर डोरला होता 3 घरांचं। बरं, इथे गेलं फुलंब्रीला का? गाडी सांगताना चढता वेळेस गेलं का फुलंब्रीच्या बस स्थानकात? किती असन ते अंदाजी? केवढंच असेल ते? आता गण 1.5 लाखाचं आहे। बरं, मग पोलीस राहिली का? तुम्ही केलं का फोन कोणाला? बरं बरं, चालेल। राजूरला जायचं तुम्हाला? कुठे जायचं होतं? राजूरला जाणे मला। बोला सर। मी ॲडव्होकेट महेंद्र वानखडे, राजूर गाडीमध्ये जात असताना माझं सेंट्रल बस स्टँड औरंगाबाद पाकिट मारण्यात आलेलं आहे माझं। सर, किती पैसे किती होते सर पाकिटमध्ये? 2000 रुपये होते आणि आधार कार्ड, पॅन कार्ड, ATM कार्ड आणि गाडीचं लायसन्स आणि ड्रायव्हर लायसन्स हे होते सर। पर्स मारलं का तुमचं? पाकिट मारलं पाकिट मागून। बरं, कुठं चढतं वेळेस झालं का? चढते वेळेस या गाडीमध्ये तरी विनंती त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर। बरं, तक्रार देते का तुम्ही? मग पोलीस स्टेशनात तक्रार द्यायची असते ना सर। मी गाडीमध्ये बसलेलो होतो सर, मला रस्त्यामध्ये तिकीट काढताना मला पैसे काढायला गेलो तेव्हा कळालं पाकिट मारलं गेलं म्हणून। बरं, एक रीत सर तक्रार देऊन टाकली तर बरं होईल सर। हो, देऊन टाकू सर, देऊन टाकू सर। उद्या सकाळी देऊन टाकू सर। त्या हद्दीमध्ये द्या तुम्ही। हो सर। ओके ओके। सेंट्रल बस स्टँडला मी तक्रार देण्यात येईल सर। बरं, नाव सांगा सर तुमचं? ॲडव्होकेट महेंद्र हरचंद्र वानखडे। बरोबर, राहणार कुठे सर? राहणार औरंगाबाद, डिस्ट्रिक्ट कोर्ट औरंगाबाद। कोणत्या गाडीत बसले होते तुम्ही? राजूर, औरंगाबाद राजूर गाडीमध्ये। बरं, चालेल, ओके ओके। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी अकबर शहा, मराठवाडा उपसंपादक, औरंगाबाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.